नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे अर्जुन आणि सायलीला महिपतवरती संशय आलेला असतो. पण आता त्यांचा संशय खात्रीत बदललेला आहे. कारण का प्रेक्षकांनो, तर इथे अर्जुन आणि सायली यांनी त्याला धमकीचे पत्र पाठवले. त्याचबरोबर 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताबद्दल आम्हाला सगळं काही माहिती आहे, असं त्याला आता वारंवार सांगितलं जातं. त्याला इथे फोनवरून धमकी देण्यात येते. या सर्व गोष्टी करत असताना इथे आता महिपत ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असतो, तो ज्या पद्धतीने घाबरत असतो प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता अर्जुन आणि सायली या दोघांच्या लक्षात आलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर, महिपतच्या चेहऱ्याचा आता रंगच उडालेला आहे. याचा अर्थ आपल्याला जो संशय आला होता, तो आता खात्रीत बदलायला काही हरकत नाही, कारण इथे महिपत घाबरलेला आहे. त्यामुळे 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताच्या मागे कुठे ना कुठेतरी महिपतचा हात आहे, ही गोष्ट प्रेक्षकांनो स्पष्ट झालेली असते. बाबू ड्रायव्हरचा फोटो बघितल्यानंतर तर इथे आत्तापर्यंत महिपतला ह्या सर्व पोकळ धमक्या वाटत होत्या. पण आता बाबू ड्रायव्हरचा फोटो जंगलात बघितल्यानंतर महिपतच्या लक्षात येतं की नक्कीच कुणीतरी अशी व्यक्ती आहे, जिला आमच्या या अपघाताबद्दल माहिती आहे. पण त्याचा संपूर्ण फोकस प्रियावरती गेलेला असतो. त्याला वाटत असतं की 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताबद्दल एकतर नागराजला माहिती आहे किंवा मला एकट्याला माहिती आहे, आणि आता त्या चुचुंद्रीला म्हणजे प्रियाला माहिती आहे. तिच्या व्यतिरिक्त ही गोष्ट कुणाला माहितीच नाही आहे. मग तरीसुद्धा अजून अशी कुठली व्यक्ती असू शकते जिला ही गोष्ट माहिती असेल? पुन्हा तो म्हणतो असूच शकत नाही. या सर्वांच्या मागे प्रियाच आहे. म्हणून प्रेक्षकांनो आता प्रियाला किडनॅप करून ठेवलेले असते. पण खरं तर या सर्व गोष्टींच्या मागे अर्जुन आणि सायली असतात. तर इथे सायली म्हणत असते की अर्जुन सर, मला असं वाटतं की महिपतने अपघात घडवून आणला, पण त्याला हे सर्व कुणी करायला सांगितलं असेल? रविराज काकांबरोबर त्याची तशी तर काही दुश्मनी नाही आहे. मग या सगळ्यांच्या मुळाशी कोण असेल, ते आपण शोधून काढलं पाहिजे. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता खूप मोठं भयानक सत्य सायलीच्या समोर आलेलं असतं. तर सायलीने महिपत आणि नागराज या दोघांना एकत्र बघितलेलं असतं. जेव्हा सायली त्या दोघांना गाडीतून जाताना सायलीने बघितलेलं असतं, ते दोघेजण एका गाडीतून प्रवास करत आहेत. ही गोष्ट आता सायलीच्या पचनी पडत नसते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, दोघेजण आता एकमेकांबरोबर इतके चांगले बोलत असतात की जणू काही यांची मैत्री खूपच जास्त जुनी आहे, ही गोष्ट सायलीच्या लक्षात येते. आणि मग एक एक सूत आता सायली जुळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता सायलीने नागराज आणि महिपत यांना तर एकत्र बघितलेलं आहेच, पण ही गोष्ट सध्या तरी तिने कुणाला सांगितलेली नाही आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने एक प्लॅन तयार केलेला असतो. आणि तो प्लॅन म्हणजे इथे आता महिपत आणि प्रतिमा या दोघांना आपण आमने सामने आणायचं. काहीतरी सिच्युएशन अशी करायची की त्याच्यामध्ये प्रतिमा आत्या आणि महिपत समोरासमोर आले पाहिजे. आणि तेव्हा महिपत कशा पद्धतीने रिॲक्ट करतोय आणि प्रतिमा आत्या त्याला घाबरून इथे आता पॅनिक होते की तिला सगळं काही आठवतंय, हे आपल्याला बघता येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने एक प्लॅन तयार केलेला असतो की महिपत आणि प्रतिमा आत्या या दोघांना आमने-सामने आणल्यानंतर 22 वर्षांपूर्वी नक्की महिपतने काय केलं होतं, या संपूर्ण गोष्टीचा खुलासा आपल्यासमोर होईल, असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आता अर्जुन सायली शोधून काढण्याचा प्रयत्न करतायत की नक्की 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघातामध्ये महिपतचा हात का बरं असेल? त्याने इथे अपघात घडून आणला, पण काहीतरी रिझन असेल ना. म्हणून ते दोघेजण आता रविराज काकांना भेटायला जातात आणि म्हणतात की सिनियर, अरे, बाबू ड्रायव्हरचा फोटो बघितल्यानंतर महिपत खूप घाबरला होता आणि त्याच्यानंतर त्याने एकदासुद्धा धमकी दिली नाही की बाहेर या, कोण आहे इथे, समोर यायला घाबरता का, असं तो अजिबात म्हणाला नाही. उलट इकडे तिकडे बघितला, कुणाला तरी तो फोन करत होता, पण फोन उचलत नसल्यामुळे तो चिडून रागावून तिथून लगेच निघून गेला. एक मिनिटसुद्धा तिथे थांबला नाही.
याचा अर्थ महिपतने बाबू ड्रायव्हरला ओळखलं, त्याने सुपारी वगैरे दिली असेल ना त्याला. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की सिनियर, आता पुढे काय करायचं असं तुला वाटतं? कारण इथे महिपत गुन्हेगार आहे हे तर आपल्याला कळलंय, पण आता तो गुन्हा समोर कसा काय येणार? कारण आपल्याकडे तेव्हाचा काही पुरावा नाही आहे. जर प्रतिमा आत्याला सगळं काही आठवलं असतं की तो व्यक्ती तिच्यावरती हल्ला करणारा, जळकं लाकूड मारणारा व्यक्ती हा महिपतच आहे, हे जर आपल्याला आत्याने स्पष्टपणे सांगितलं असतं तर आपल्याला काहीतरी करता आलं असतं ना. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिपत या सगळ्याच्या मागे आहे. जर तो असेल तर मग हे सगळं त्यांनी का केलं असेल? महिपतची कधी तुझ्याशी काही दुश्मनी वगैरे आली आहे का? तेव्हा रविराज काका म्हणतात की अजिबातच नाही. महिपतला मी पहिल्यांदा 2.5 वर्षाच्या पूर्वी जेव्हा वात्सल्य आश्रम मर्डर केस ही चालू झाली तेव्हाच मी त्याला बघितलं होतं आणि त्याचं नाव देखील ऐकलं होतं. त्याआधी त्याचा आणि माझा कधीच संबंधसुद्धा आलेला नाही आहे, असं इथे आता रविराज काका म्हणत असतात. पण रविराज काकांना कुठे माहिती आहे प्रेक्षकांनो की इथे तुमचा संबंध नसेल, पण नागराजचा तर कधीपासूनच इथे महिपत बरोबर मैत्री आहे, त्याच्याबरोबर अगदी घनिष्ठ संबंध आहेत. आणि म्हणून तर इथे नागराजच्या एका सांगण्यावरूनच महिपतने तुम्हाला बाबू ड्रायव्हरला सांगून एका मिनिटामध्ये उडवलं. इतकी त्यांची घनिष्ठ मैत्री आहे. सगळ्यांचा फोकस महिपतकडे आहे. महिपतला वाटतं की हे सगळं प्रियाने केलं आहे. तिला जिवंतपणे एका खड्ड्यामध्ये आता पूर्णपणे टाकलेली असते. मान फक्त मोकळी ठेवलेली असते. नाहीतर महिपत म्हणतो की मला अडकवण्याचा प्रयत्न करतेस ना, आत्ताच्या आत्ता तुला मारून टाकणार, ते सुद्धा जिवंत. तेव्हा प्रिया म्हणत असते, एक मिनिट, तुम्हाला कुणीतरी धमक्या पाठवतंय, फोन करून धमक्या देतंय आणि तुम्ही सरळ सरळ माझ्यावरती आरोप करताय. तुम्हाला काय वाटलं, मी जर हे सगळं केलं असतं तर तुम्हाला इथे भेटायला मी आले तरी असते का? तुम्ही अर्जंटली बोलावलंत म्हणून मी लगेच निघून आले. मला काय माहिती तुम्ही कशाबद्दल बोलताय? तेव्हा इथे महिपत म्हणत असतो, हो, 22 वर्षांपूर्वी जो आम्ही अपघात घडून आणला होता त्या किल्लेदाराचा, ते फक्त मला, नागराज आणि तुला माहिती आहे. बाकी कुणाला माहिती आहे गं? मग आम्हाला का कुणी धमकी देईल? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, आता ते मी कसं सांगू? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मला तुम्ही जिवंत ठेवलंत तर मी नक्की शोधून काढेन की या सगळ्याच्या मागे कोण आहे. कारण मी तरी नाही आहे. तुम्ही मला मारून जरी टाकलंत ना, तरीसुद्धा तुम्हाला ज्या धमक्या येणार आहेत ना, ते येतच राहतील. कारण मी तुम्हाला धमकीचे पत्र किंवा फोन केलेलेच नाही आहेत. एक महत्त्वाची गोष्ट ऐका, तुम्ही माझ्यावरती वेळ वाया घालवण्यापेक्षा आहे ना, जाऊन शोधा. अजून तुमचा एखादा कोणी दुश्मन नाही आहे ना, त्याला हे सगळं सत्य माहिती असेल. कळलं तुम्हाला? आणि मला इथून बाहेर काढा. मी जिवंत राहिले तर निदान तुम्हाला मदत तरी करता येईल. शोधून काढता येईल की ह्या सगळ्याच्या मागे नक्की कोण आहे. अर्जुन सायलीवरती मी लक्ष ठेवते, म्हणून तरी निदान तिथे काय चाललंय काय नाही चाललंय हे तुम्हाला कळतं. नाहीतर अर्जुनला जर समजलं ना, तुम्हाला असे धमकीचे पत्र वगैरे कुणीतरी पाठवतंय, फोन करतंय, त्याला जरा जरी भनक लागली तरीसुद्धा तो शोध घ्यायला सुरुवात करेल आणि मग तो तुमच्यापर्यंत पोचेल. त्याला ही गोष्ट कळता कामा नये आणि मला माझ्या परीने शोध घेऊ द्या ना. तेव्हा इथे महिपत आणि नागराज दोघेजण विचार करतात. नागराज म्हणतो की मला नाही वाटत या सगळ्याच्या मागे ही प्रिया असेल. बबली नाही आहे सगळ्याच्या मागे. 22 वर्षांपूर्वी आपण जो काही कांड केला आहे त्याबद्दल आता आपल्याला कोण बरं धमकी देत असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत, नागराज दोघेजण प्रियाला तिथून बाहेर काढतात. म्हणतात की जा, तू घरी जा. त्यानंतर प्रेक्षकांना दोघेही भयंकर टेन्शनमध्ये असतात. तर इथे अर्जुन सायली रविराज काकांना भेटायला आलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की सिनियर, आता काय करायचं? महिपतच्या तोंडून आपल्याला कसं काय कळेल की तो गुन्हेगार आहे म्हणून? तेव्हा रविराज काका म्हणतात की गुन्हेगाराला आपण तिथेच बोलवायचं जिथे त्याने गुन्हा केला आहे. ज्या ठिकाणी त्याने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे, आपण त्याला तिथे बोलावलं आणि त्याच्या तोंडून खरं काय ते वधून घेतलं तर जास्त बरं होईल. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की या सगळ्यामध्ये आपल्याला प्रतिमा आत्याची मदत लागणार आहे. त्या ठिकाणी आपण प्रतिमा आत्याला सुद्धा घेऊन यायचं. म्हणजे महिपतला काय वाटेल की प्रतिमा आत्याला सगळं काही आठवतंय आणि मग तो प्रतिमा आत्याजवळ काहीतरी बोलण्याचा प्रयत्न नक्की करेल आणि तेव्हा आपल्याला सत्य काय आहे ना, ते सुद्धा कळेल. प्रतिमा आत्या, तुला आमची मदत करायची आहे. तू फक्त महिपतला एवढंच बोलायचं की 22 वर्षांपूर्वी त्याने जो अपघात घडून आणलाय ना, हे सगळं तुला आठवतंय. जरी पण तुला महिपतचा चेहरा आठवत नसेल स्पष्टपणे, तरीसुद्धा तुला हे नाटक करायचं आहे.
मग तो महिपत नक्कीच काहीतरी रिॲक्ट करेल असं मला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उद्या आपण संध्याकाळी हा कार्यक्रम ठेवूया. म्हणजे प्रतिमा आत्या आणि महिपत दोघेजण एकमेकांच्या आमनेसामने येतील आणि तेव्हा होईल खरा धमाका, असं प्रेक्षकांनो आता अर्जुन म्हणत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन ऑफिसला गेल्यानंतर सायली घरी जायला निघालेली असते. आणि सायली जात असताना तिने आता मार्केटमध्ये महिपत आणि नागराज या दोघांना एकमेकांशी बोलताना बघितलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते की महिपत बरोबर नागराज काका याच्याबरोबर काय करतायत, त्यांचा काय संबंध. तेव्हा इथे सायली म्हणते की आता नक्की इथे महिपत आणि नागराज काका एकत्र काय करतायत ना ते बघायला हवं. इथे महिपतवरती संशय आहे की 22 वर्षांपूर्वी यानेच इथे किल्लेदारांचा अपघात घडून आणला आणि इथे हा नागराज इतकं काय त्यांच्याबरोबर छान बोलतोय ते बघायलाच हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली आता घरी येते. ही गोष्ट अर्जुनला सांगू की नको असा विचार करत असताना सायली म्हणते की सांगूनच टाकते. सायली म्हणते, अर्जुन सर, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी मार्केटमधून येताना महिपत आणि नागराज या दोघांना एकत्र बघितलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय? सायली म्हणते, हो, मलासुद्धा आश्चर्य वाटलं, पण मी नागराज काकांना महिपत बरोबर बघितलं. ते दोघेजण काय करत असतील? तेव्हा अर्जुन म्हणतो की ते दोघेजण एकत्र म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. नागराज काका इथे महिपतला कशासाठी भेटायला गेला होता हे शोधून काढायला हवं. हे दोघेजण आत्ताच भेटलेत की यांची आधीपासूनची मैत्री आहे, या गोष्टीवरती आपल्याला बारीक लक्ष ठेवायला हवं. तेव्हा इथे अर्जुन सायली म्हणतात की नागराज काकावरती सुद्धा आता लक्ष ठेवावं लागणार आहे. नक्की या सगळ्यामध्ये त्यांचा रोल काय आहे ना, हे सुद्धा आपल्याला कळायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने ठरवल्याप्रमाणे महिपतला लोकेशन पाठवलेलं असतं आणि हे तेच लोकेशन आहे प्रेक्षकांनो ज्या ठिकाणी प्रतिमा आत्याला इथे महिपतने मारलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्या एरियामध्ये आता महिपतला एकट्याला बोलावलेलं असतं. महिपत जायला खूपच घाबरत असतो, पण आता बोलवल्यामुळे तो त्या ठिकाणी गेलेला असतो, कारण त्याला मेसेजमध्ये सांगितलेलं असतं की तिथे आल्यानंतर तुला खूप मोठा पुरावा मिळणार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला बघायचं असतं की कुणाच्यात एवढी हिंमत आहे जो महिपतला धमकी देतोय. तेव्हा महिपत तिथे आल्यानंतर प्रतिमा आत्याला अर्जुन सायलीने सगळं काही सांगून उभं केलेलं असतं. तेव्हा महिपत म्हणतो, कोण आहेस तू आणि मला इथे का बोलवलेस? तेव्हा प्रतिमा म्हणते, महिपत, तुला काय वाटलं रे? 22 वर्षांपूर्वी तू जे काही केलेस ते करून सवरून नामात निराळा राहशील का? मला सगळं काही आठवतंय, असं आता प्रतिमा त्याला म्हणत असते. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो, काय आठवते तुला? काय केलं मी? तेव्हा प्रतिमा म्हणते, का महिपत, तू विसरलंस का? माझ्या चेहऱ्यावरती डाग देणारा तर तूच होतास ना रे. मला मारणारा, आगीमध्ये ढकलणारा तूच होतास. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा हे सगळं अंदाजाने बोलत असते, पण महिपत आता भयंकर चिडलेला असतो. तो म्हणतो, तुला सगळं काही आठवतंय का? खरं बोलतेस का तू? मी काही केलेलं नाही आहे. प्रतिमा म्हणते की तुला काही आठवत नसेल, पण मला सगळं काही आठवतंय. 22 वर्षांपूर्वी तू काय केलेस ना आमच्याबरोबर ते सगळं मला आठवतंय आणि ते मी आता सगळ्यांना सांगणार. तेव्हा महिपत म्हणतो, तू जिवंत राहशील तेव्हा सगळ्यांना सांगशील ना? म्हणजे ते धमकीचे फोन, ते पत्र सगळं तू मला पाठवत होतीस का? का मागच्या वेळेला 22 वर्षांपूर्वी तुला जो काही मारण्याचा प्रयत्न केला तो संपूर्ण प्रयत्न माझा फ्लॉप गेला, कारण मला असं वाटलं तू मेलीस, पण तू तर जिवंत होतीस. तेव्हा मला जरा जरी काणकुणी लागली असती ना की तू जिवंत आहेस म्हणून, तर पुन्हा तुला मारून टाकलं असतं, असं इथे महिपत प्रतिमाला म्हणतो आणि तिला इथे घाबरवण्याचा प्रयत्न करतच असतो. तो म्हणतो की आता तुला जिवंत ठेवणार नाही, आता तुला पुन्हा मारणार आणि आता पुन्हा मारल्यानंतर मग तू कुणाला काय सत्य सांगणार आहेस गं? कोण तुझं बोलणं ऐकणार तरी आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूपच टेन्शनमध्ये आलेल्या महिपतने पुन्हा एकदा प्रतिमावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि महिपतची धुलाई करतो. महिपतने कन्फेस केलेलं असतं की 22 वर्षांपूर्वी मीच तुला मारण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हासुद्धा तू जिवंत राहिलीस आणि आता तू बदला घेण्याचा प्रयत्न करतेस का? तुला मारायला आता 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. पण तेव्हा प्रेक्षकांनो, त्यांना वाचवायला कोणीही नव्हतं. पण आता ह्या वेळेला
अर्जुन त्यांच्याबरोबर आहे. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा आणि जेव्हा महिपत एकमेकांच्या आमने-सामने येतात, तेव्हा महिपतने रागाच्या भरामध्ये सत्य सांगून मोकळा झालेला असतो, की 22 वर्षांपूर्वी मीच तुला मारण्याचा प्रयत्न केला होता. तर एक गुन्हेगार आता समोर आलेला आहे आणि एक गुन्हेगार अजूनही त्याचं सत्य समोर आलेलं नाहीये. त्यामुळे खरा सूत्रधार नागराजच आहे, हे सत्य आता अर्जुन आणि सायली लवकरच शोधून काढणार असतात.